की सध्याच्या ज्या तणावमुक्त आपल्या जीवनामध्ये कधी कधी विरंगुळा पाहिजे असतो आणि तो माणसाने जर छंद चांगला तर सांभाळला तर तो या तणावमुक्त या सगळ्या तणावमुक्त जीवनामध्ये थोडासा त्याला विरंगुळा मिळू शकतो. म्हणून प्रत्येकाने कुठला ना कुठला तरी छंद जपायला पाहिजे. कुणाला वाचनाची आवड असते, कुणाला खेळायची आवड असते, कुणाला फिरण्याची नुसती आवड असते. तसंच मला एक सुरुवातीच्या काळात मला भटकंतीची भरपूर हौस होती आणि त्या हौस करता करता मला असं जाणवलं की हे सौंदर्य आपण जे काही बघतोय निसर्गाचं वस्तूंमध्ये बघतोय, नंतर प्राचीन सगळ्या मंदिरांमध्ये जे काही सगळं आपण जे निरीक्षण करतो हे सगळं आपण सगळं किती दिवस मनात ठेवणार. यासाठी आपल्याला काहीतरी माध्यम पाहिजे आणि ते माध्यम म्हणजे मला हे फोटोग्राफीचं साधन मला चांगलं जास्त बरं वाटलं आणि त्यानिमित्ताने मी सुरुवातीच्या काळात माझ्याकडे कॅमेरा बी मला ह्या वस्तू नव्हत्या. त्या काळात मला श्री परेश जोशी माझे काका यांनी असल्या गोष्टींची मला सुरुवातीपासून त्यांनी मला दाखवण्याचा सगळा प्रयत्न केला आणि हँडल करण्यासाठी देण्यात आल्या. त्यामुळे त्यांची आठवण आज जरूर मला होते आणि एकंदरीत या सर्व गोष्टीचा मला उपयोग तर झाला. पण नंतर मी जेव्हा आर्किटेक्चर कॉलेजमध्ये स्टडी करण्यासाठी होतो तेव्हा बरंचसं मला या बिल्डिंग लाईनमधलं आणि वास्तुशास्त्राबद्दलची माहिती बरीचशी मिळत गेली. ती सगळी अशी एकत्र करण्यासाठी मला फोटोग्राफीची हौस करावीशी वाटली आणि त्याप्रमाणे मी सुरुवातीपासून या गोष्टींकडे लक्ष देण्यास प्रारंभ केला. आपल्या सोसायटीचं आज जवळजवळ 25 वर्ष झाली. 2001 साली सोसायटीमध्ये मी जॉईन झालो. त्यावेळी सुनील सर, मानव जैन, कोपर्डकर या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने मला बरीचशी फोटोग्राफीबद्दल माहिती गोळा करण्यात मदत झाली आणि कॅमेरा कसे हँडल करावे, टेक्निक काय असू शकतं, नंतर सौंदर्य पाहण्यामध्ये कसं तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे ही माहिती मला दिवसेंदिवस तिथं मिळत गेली. त्यामुळे माझा उत्साह जास्त वाढत गेला आणि मग त्यामुळे हा उत्साह करता करता मला भटकंतीच्या ह्याच्यात मी बऱ्याच वेळा परदेशवाऱ्या केल्या आणि जिथं जिथं सौंदर्य मला दिसलं तिथं जिथं जुनी मंदिरं, भारतीय मंदिरं, साऊथमध्ये असलेली मंदिरं, नॉर्थमध्ये असलेली सगळे ते ताजमहाल म्हणा किंवा तुमचं कुतुब मिनार म्हणा या सगळ्या वास्तूच्या अभ्यासामध्ये असतात. तरी पण त्यांचं निरीक्षण करण्यामध्ये मला जो आनंद मिळाला तो आनंद मी माझ्या परीने फोटोग्राफीमधून तो टिपण्याचा प्रयत्न केला. खरं पाहता काय तर हा प्रकाश आपण थोडक्यात हा प्रकाश ज्या वस्तूवरती पडतो तो आपण कॅप्चर करण्याचा प्रयत्न करतो तेव्हाच तो फोटो करतो. पण हे कॅप्चर करत असताना तो किती कलात्मक असावा याबद्दल जास्त तो आपण प्रयत्न करणं जरुरीचं आहे. वस्तू दिसत असते परंतु संध्याकाळचा आपल्याला आपण जेव्हा सनसेट बघतो तेव्हा त्या ढगांच्या ज्या काही छटा असतात, कलरिंग जे हे असतं ते सगळं निरीक्षण करून त्याचा अभ्यास करून तुम्ही जर ते काही केलं तर काही फोटो तुम्हाला असे आनंद देतात आणि या आठवणी आपल्या स्मरणात राहतात. म्हणून मी फोटोग्राफीकडे छंद म्हणूनच फक्त बघितलं. तसं पाहिलं तर फोटोग्राफीमध्ये बरेच ब्रांचेस आहेत. कुणी प्रॉडक्ट फोटोग्राफी करतं, कुणी कमर्शियल फोटोग्राफी करतं. या अशा बऱ्याच आहेत. आज सगळं तुम्ही जर बघाल तर पेपरवरती बरेचसे फोटो बिटो जे येतात ते फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येतं की आपण हा फोटो पाहिल्यानंतर की तिथं काय घडलेलं आहे. फोटो हा तुम्हाला वाचता यायला पाहिजे. एक तो निरीक्षण नुसतं फोटो पाहणे आणि तो काय सांगतोय, तो काय आपल्याला सांगणार आहे याचा तुम्ही स्टडी करायला पाहिजे
आणि मग तो फोटो एन्जॉय करण्याचा दृष्टीने प्रयत्न करायला पाहिजे. यापेक्षा मी फोटोग्राफीबद्दल जास्त बोलले हे करून मी हे करत नाही, परंतु हे 2 शब्द तुम्ही माझ्या ऐकल्याबद्दल धन्यवाद.